विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। महायुतीमध्ये लढणार आहे असं जरी शिवसेना आणि भाजपकडनं सांगितलं जात असलं तरी दोन्ही पक्षांकडनं मात्र नाशिकमध्ये आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी सध्या रस्सीखेच सुरू आहे। भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार आपल्यासोबत आहेत। शिवसेना म्हणते की या ठिकाणी आमचा आमदार आहे, आम्ही लढवणार। तुमची काय भूमिका? शिवसेना म्हणणं बरोबर असलं तरी मतदारसंख्या बघता भारतीय जनता पार्टीकडे नाशिक विभागात मतदार जास्त आहे आणि त्यामुळे आमची अशी मागणी आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी। पण याला आधार काय? कारण ज्या ठिकाणी ज्याचा आमदार स्टँडिंग आमदार आहे त्यांनी ती जागा लढवावी असं देखील एक मतप्रवाह आहे। स्टँडिंग आमदार असण्याबाबत आमचं दुमत नाही आहे, परंतु जर इलेक्टिव्ह मेरिटही बघितलं तर मला वाटतं बरं असतं। त्यामुळे आमचंही म्हणणं असं आहे की मतदारसंख्या जे नगरसेवक जे मतदान करणारे त्यांची संख्या भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक आहे आणि त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी। या संदर्भात तुम्ही वरिष्ठांशी काही चर्चा केली किंवा त्यांना आपलं मत सांगितलं? आमचं मत व्यक्त केलेलं आहे आम्ही। स्थानिक जे इच्छुक असतील किंवा इतर आमचे नेते असतील ते मत कळवलेलं आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी। साधारण किती इच्छुक उमेदवारांनी आतापर्यंत तुमच्याकडे संपर्क केला आहे? आत्तापर्यंत 5 इच्छुकांनी भाजप कार्यालयात संपर्क केलेला आहे आणि आम्ही जर ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली तर आम्ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। एकनाथ शिंदे यांनी सुद्धा काल वक्तव्य केलं। आज श्रीकांत शिंदे सुद्धा म्हणतायत की स्थानिक पातळीवर जरी कार्यकर्त्यांचं म्हणणं असलं किंवा इच्छा असली तरी वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील। त्यांचं म्हणणं बरोबर आहे, परंतु आमचंही म्हणणं ते वरिष्ठांना आम्ही कळवलेलं आहे की हा पण एक विचार लक्षात घ्यावा की ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचे मतदार जास्त असतील त्या ठिकाणी त्यांना जागा द्याव्या इलेक्टिव्ह मेरिटनुसार। त्यानुसार आम्ही ही मागणी केलेली। खूप धन्यवाद। आपण बघतोय की भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी देखील ही मागणी केलेली आहे। स्थानिक पातळीवर आमची मागणी असली तरी वरिष्ठ पातळीवर नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं देखील ते म्हणतात। त्यामुळे आगामी काळामध्ये महायुतीच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता नेमका काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन जगदीशसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।